उसके लिए मैं उनका परफॉर्मेंस का एक आता है सेकंड हाफ में, सो उसके लिए एक गाना गाना चाहता हूँ एक्चुअली। तंदानी नाने तानी तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने तानी तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने तानी तंदानो ताने नाने नो, तंदानी नाने तानी तंदानो ताने नाने नो। उनका परफॉर्मेंस देख के मैंने कोटी सर से बताया, सो वी हैव सेलेक्टेड वंडरफुल आर्टिस्ट। उसके बाद क्लाइमैक्स फाइट में सर ने तो फाड़ दिया पूरा। सो गुड एंटरटेनर। उसके बाद किसी भी तरह का लैग मूवी में इन्होंने छोड़ा ही नहीं, ऐसे पूरा लैग निकाल के एंड टाइट फिल्म यू हैव गोइंग टू सी इन थिएटर। थैंक्स अ लॉट गिविंग द अपॉर्चुनिटी एंड प्रोडक्शन हाउस, थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच सर, एक बार जोरदार कर लिया। और सर ने अभी रिलेशन के बारे में कहा, एक बार एक पिक्चर हो जाए प्लीज। देव सर एंड आरती मैम। इनकी बहुत ज़्यादा हार्डवर्क है। मैंने तो सिर्फ एक गाना किया है फिल्म में, और जैसे कि आप सबको बताया अभी थोड़ी देर पहले, पुणे में शूट हुआ है ये। एक हम लोगों ने शायद फरवरी या जनवरी में शूट किया था लास्ट ईयर, और मैं तब से वेट कर रही हूँ। देव को पूछ रही थी कब रिलीज़ हो रहा है गाना। आई एम वेरी एक्साइटेड फॉर द सॉन्ग एंड ही इज़ लाइक कि होगा होगा, आई टेल यू। एंड आई एम रियली सुपर एक्साइटेड। I can't wait to share the song, the movie with you guys. And हमने शूट किया था बहुत ठंड में। मैंने भी बहुत 4 रात शूट किए बैक टू बैक, और भीग भीग के शूट किया था। बहुत मज़ा आया ठंडी में। बट हर एक शॉट के बाद मैं देखती थी कि कोटी सर और देव के चेहरे को, क्योंकि वो लोग मॉनिटर पे बैठ के देखते थे, कुछ तो डिस्कशन होता था, मुझे नहीं पता क्या। एक और करेंगे, बहुत अच्छा था, एक और करेंगे। तो ये जो परफेक्शन की जो खोज होती है ना, वो इंसान को कभी सेटिस्फाई होने नहीं देता है। एंड आई एम सो ग्लैड, आई एम सो लकी, एंड आई एम वेरी थैंकफुल टू ऑर्को ऑल्सो। ऑर्को ने मुझे फ़ोन किया कि आई एम डूइंग एन आइटम सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम, ही सेड। And I'm thankful to Dev that he chose me, he gave me this opportunity to perform in the song, and I hope you guys will like it. And I really wish all the very best, because मुझे पता है, मैंने खुद भी देखा है कि बहुत मेहनत की है इन्होंने। तो शूट नहीं किया, पर वो 4 रात ये भी बैठे थे सेट पे, मैम भी बैठी थी सेट पे, इतने ठंड में बच्चे भी आए थे। एंड आई रिमेंबर each and everyone in the unit have put their blood and sweat in the film. So please आप लोग आइएगा, सपोर्ट कीजिएगा, एंड प्लीज मूवी देखिएगा। आई एम श्योर यू गाइज विल बी एंटरटेन्ड। थैंक यू सो मच। यस, थँक यू। यानंतर अनिल सर, हिंदी, मराठी, आता भारताच्या प्रादेशिक 5 भाषा त्या चित्रपट कसा अनुभव आहे, काय सांगाल? मला खूप चांगला अनुभव आहे। देव स्वतःचे मानतो, मला सिनेमात संधी दिली त्यांनी। तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा, सिनेमा खूप सुंदर झाला। धन्यवाद। यस, धन्यवाद। आणि यानंतर मी विनंती करतो, आपण तसंच बोलवायचं का तेजस्विनी मॅमला? कुठे गेले सर? रवी सर, वैसाही बोलायला मुझे तर नाही नाने नानी नानो नानी नानी। जोरदार टाळ्या तेजस्विनी मॅम, प्लीज फ्यू वर्ड्स। उपस्थित सर्वांना नमस्कार। जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत, आरती मिश्राजी, कुलकर्णीजी, UFO, पॅनोरमा, आय थिंक देव तर आहेच प्रोड्युसर, पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे। तर पण आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटी गारू। मला वाटतं की मी देववरती नंतर येणार आहे, पण कोटी गारूविषयी बोलते। कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा, किंवा कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो, आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे, कारण आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो। पण मला आनंद या गोष्टीचा, या टीमबरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गारूंची ही लँग्वेज नाही, म्हणजे आमचा एक टेक तेलुगूमध्ये असायचा, एक टेक मराठीमध्ये असायचा। त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते, त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते। म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलुगूमध्ये संभाषण कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला, तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल, कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही। पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती
ही अख्खी इंडस्ट्री म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे. आणि हा चित्रपटसुद्धा मराठी, तेलुगू आणि इतर 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि देवविषयी सांगायचं तर मला कौतुक या गोष्टीचं आहे की देव हा पुण्यात वाढलेला मुलगा आहे, महाराष्ट्रातल्या भूमीतला मुलगा आहे. आणि कदाचित तो ही फिल्म फक्त तेलुगूमध्ये करू शकला असता कारण ह्याचे दिग्दर्शक स्वतः तेलुगू आहे, पण किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसमध्ये करू शकला असता. पण तो पुण्यात वाढल्यामुळे, तो महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटलं की मी महाराष्ट्राचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा केला. त्याच्यामध्ये खूप मराठी कलाकारांना काम दिलं, संधी दिली, आम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात केलं. तर याबद्दल देव तुझे खूप खूप आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि प्रवीण दादांनी आय थिंक पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम केलं. इंडस्ट्रीत आपण असतोच म्हणजे कायम भेटतच असतो, पण काम करताना या माणसाबरोबर मला जी मजा आली आणि त्याच्यानंतर डबिंग करताना सुद्धा या माणसाने माझा परफॉर्मन्स इतका एलिव्हेट केलेला आहे फिल्ममध्ये. तर आज जे काही स्टेजवरती 2-4 शब्द माझ्याविषयी बोलले जात आहेत आणि बोलले गेलेत त्याच्यात खूप श्रेय प्रवीण दादाचं आहे. तर थँक्यू सो मच दादा. आणि कोटी गारू सर, मैं क्या बोलूँ आपके बारे में. म्हणजे लिटरली मला असं वाटतं की मूर्ती लहान कीर्ती महान हे करेक्ट यांना शोभणारं वाक्य आहे. जोरदार झालं. अत्यंत सालस, अत्यंत साधेपणा म्हणजे अख्ख्या क्रूमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे खूप टेक्निशियन्स साऊथमधनं आले होते आणि म्हणजे लिटरली इतका साधेपणा या लोकांमध्ये असतो आणि वेळेच्या बाबतीत इतकी वेळ व्यवस्थित पाळली जाते. हे खरंच आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही शिकावं अशी गोष्ट होती आणि आम्हाला खूप मजा आली काम करताना. ह्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रात आलात, मराठी चित्रपट बनवलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला महाराष्ट्रामधल्या एका मुलीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय आसुरा जोरदार टाळ्या. प्रवीण सर प्लीज. म्हणजे प्रवीण सर, आम्ही तुम्हाला असं तेव्हा बघितलं, म्हणलं अरे हे तेच प्रवीण सर आहेत का, ते म्हटलं शेती राखायची वगैरे आणि इथं भयान. प्लीज. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी, तर चित्रपट भारतातल्या 5 भाषांमध्ये येतोय, पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावरपर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, शहाजी महाराजांचं कार्य आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे. या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलंय. तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चरपासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर. आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला. त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे. विलन शब्द उच्चारला